श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या घरामध्ये आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा हा लावत असतो। तर रोज दिवा लावत असताना त्या दिव्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एका दिवसामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी, दोष सर्व काही दूर होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण देवाची पूजा करत असतो तेव्हा दिवा हा आपण नक्की लावतच असतो। मग तो सकाळी असो किंवा संध्याकाळी असो किंवा कोणतंही शुभ कार्य असो, तर अशा वेळेला आपण दिवा हा लावत असतो। कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे आणि पूजेमध्ये या दिव्याला एक विशेष महत्त्व दिलं जातं। जर आपण दिवा प्रज्वलित न करता जर ही पूजा केली तर ती पूजा लागू होत नाही आणि ती पूजा देवांपर्यंत सुद्धा पोहोचत नाही। पण तीच पूजा जर आपण दिवा प्रज्वलित करून जर केली तर ती पूजा देवांपर्यंत पोहोचत असते आणि आपण केलेल्या या सेवेमुळे सुद्धा देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या सर्व अडचणी ते दूर करत असतात। एवढंच नाही तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा दिव्याला एक सकारात्मक प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधक मानले आहे आणि त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। दिवा हा स्वतः प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची आणि त्यामुळे भीतीची जाणीव जी आहे तर ती दूर करून मन प्रसन्न उत्साहित करत असतो। तसेच घरामध्ये दिवा लावल्यामुळे घरातील व्यक्तींची प्रगती सुद्धा होत असते। तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला मी सांगणार आहे। तर हा उपाय तुम्हाला एक तर मंगळवारपासून सुरू करायचा आहे किंवा शुक्रवारपासून तुम्हाला हा उपाय सुरू करायचा आहे। हा उपाय तुम्हाला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा तुम्हाला उपाय कंटिन्युअसली करायचा आहे। जर तुम्हाला काही अडचण आली, काही सूतक आलं असेल तर अशा वेळेला ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि यानंतर पुन्हा तो उपाय तुम्हाला चालू करायचा आहे। हा उपाय तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही सुरू करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामधला जो दिवा आहे तर तो तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहे। तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही दिवा लावता तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही वस्तू टाकायची आहे। त्यामुळे सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। या दिवशी दिवा हा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। दिव्यामधली जी वात आहे तर ती तुम्हाला बदलायची आहे। तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जो पण दिवा लावणार आहात तर तो दिवा तुम्हाला स्वच्छ घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला एक लांब कापसाची वात घ्यायची आहे। ही वात तुम्हाला रोज बदलायची आहे। म्हणजे तुम्हाला सकाळी जो तुम्ही दिवा लावलेला आहे त्यामध्ये तुम्ही जी वात लावलेली आहे तर संध्याकाळी तुम्हाला त्या दिव्यामध्ये परत तेल टाकून तो दिवा तुम्ही लावू शकता। पण दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या दिव्यामधली जी वात आहे तर ती मात्र तुम्हाला बदलायची आहे। कारण पहा, जेव्हा आपण ताटामध्ये जेवतो, सकाळी जेवतो, जेवणानंतर आपण संध्याकाळी त्याच ताटामध्ये जेवतो का? तर नाही, आपण ते ताट स्वच्छ धुवून टाकतो आणि त्यानंतर आपण ते ताट वापरत असतो। अगदी त्याचप्रमाणे देवांना सुद्धा आपण जे भांड वापरणार आहोत, म्हणजे जे पण आपण दिवे वापरणार आहोत तर ते सुद्धा नेहमी स्वच्छ असायला हवेत। कारण की आपण जी वात लावणार आहोत तर ती वात आपल्याला दररोज बदलायची आहे। तर पहा, तुम्हाला तुमच्या दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे। तर तुम्हाला तुमच्या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची आणि अखंड तांदूळ जो आहे तर तो टाकायचा आहे। कधी तर शुक्रवारी तुम्ही हा उपाय शुक्रवारी स्टार्ट केला म्हणजे सकाळी तुम्ही उठणार, स्नान वगैरे करणार, त्यानंतर दिवा तुम्ही स्वच्छ धुवून घेणार, त्यामध्ये तुम्हाला एक लांब कापसाची वात घालायची आहे। तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर ते तुम्ही आवर्जून या दिव्यामध्ये घाला। शुद्ध गाईचं तूपच टाकण्याचा प्रयत्न करा, कारण तुपाचे दिवे लावल्यामुळे आपल्यावरती देवी देवता हे लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्या घरातल्या सर्व अडचणी हे ते दूर करत असतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी सुद्धा नांदत असते। आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला गाईचं तूप या दिव्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे।
आता बरेच जण म्हणतील ताई आमच्याकडे खायला तूप नाही, मग दिव्यामधनं आम्ही कुठलं तूप टाकू? तर काहीच हरकत नाही, तुम्ही दिव्यासाठी जे कोणतंही तेल वापरता तर ते तेल सुद्धा तुम्ही वापरलं तरी सुद्धा चालेल, असं नाही की तूपच टाकायला हवं. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे काही शक्य आहे तर ते तुम्ही टाकायचं आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वेलची, एक लवंग आणि एक तांदळाचा दाणा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. स्टीलची घ्या किंवा चांदीची प्लेट घ्या किंवा तुम्ही तांब्याची प्लेट घ्या, पितळेची प्लेट घ्या. एक छोटीशी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे. दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर दिव्याला तुम्ही वेगळं सुद्धा आसन देऊ शकता, जसं की फुलांचं आसन देऊ शकता किंवा तांदळाचं आसन देऊ शकता किंवा इतर कोणतंही नवीन वस्त्र टाकून त्यावरती सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकता आणि त्याचं सुद्धा तुम्ही आसन हे देऊ शकता. पण आपल्याला हा उपाय कंटिन्युअसली करायचा आहे. जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला आता तुम्ही जर म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी जर तुम्ही फुलांचं आसन दिलं तर तुम्ही शेवटपर्यंत तेच आसन द्यायचं आहे आणि जर तुम्हाला आसन वगैरे देणं शक्य नसेल तर मग तुम्ही फक्त साधी एक प्लेट ठेवा आणि त्या प्लेटमध्ये सुद्धा दिवा ठेवला तरीही चालेल आणि तेच शेवटपर्यंत तीच जी प्लेट आहे तर तीच प्लेट आसन म्हणून तुम्हाला त्या दिव्याला तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये या 3 वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत. संध्याकाळी त्याच दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे आणि हा दिवा आपल्याला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. पुन्हा संध्याकाळी आपल्याला दिव्याला सुद्धा परत एकदा हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे आणि देवांचं तुम्हाला दर्शन करायचं आहे. देवाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू वगैरे लावून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या कुलदेवीचं सुद्धा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असेल तर ती मनातली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. शक्य असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला गायत्री मंत्राचं 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही 24 वेळेला सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे 1 वेळेला तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा पठण करायचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला या सेवा सुद्धा यासोबत करायच्या आहेत. यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यातली वात तुम्हाला काढून टाकायची आहे. नवीन वात तुम्हाला परत या दिव्यामध्ये घालायची आहे आणि या 3 वस्तू ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला अशा पद्धतीने टाकायच्या आहेत आणि पुन्हा ज्या 3 वस्तू आहेत तर त्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. या सगळ्या वस्तू ज्या आपण काढलेल्या आहेत तर त्या तुम्हाला एका डब्यामध्ये साठवून ठेवायच्या आहेत आणि हा जो उपाय आहे तर तो जास्तीत जास्त तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. कमीत कमी तुम्ही 11 दिवस सुद्धा करू शकता आणि तुमची इच्छा 11 दिवसाच्या आत जर पूर्ण झाली तर तुम्हाला 11 दिवसापर्यंत ही सेवा आणि हा उपाय करायचा आहे आणि यानंतर तुमची इच्छा 11 दिवसापर्यंत पूर्ण झाली नाही तर मग तुम्हाला 21 दिवस कंटिन्युअस हा उपाय चालू ठेवायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होईल आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा नांदेल आणि घरामधले सर्व दुःख दारिद्र्य अडचणी सुद्धा नष्ट होतील. कारण या ज्या वस्तू आपण दिव्यामध्ये टाकणार आहोत तर या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा या वस्तूचं अतिशय वेगळं महत्त्व आहे आणि हे जे उपाय आपण म्हणून करत असतो आणि याचा वास जो आहे तर तो माता लक्ष्मीला आकर्षित आपल्या घरामध्ये करत असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि आपलं घर सोडून माता लक्ष्मी ही कुठेही जात नाही. आलेली लक्ष्मी यामध्ये वाढ होत असते आणि लक्ष्मी ही कमी होत नाही. म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा आणि हा उपाय तुम्ही कायम जरी केला तरीही चालेल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.